मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टामध्ये जी स्थगिती मिळाली त्या स्थगितीनंतर सलग सर्वांचं ऐकून घेतलं जाईल असं ठरवून सुप्रीम कोर्टामध्ये सलग सुनावणी झाली। ती काल संपली। मी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीला विनंती करतो, प्रार्थना करतो, एका अर्थाने नवस करतो की या मराठा आरक्षणाची जी सुनावणी झालेली आहे त्याचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने जो राखून ठेवलेला आहे तो मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार असताना जे आरक्षण नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये मिळालं, ज्या आरक्षणाचा कायदा महाराष्ट्राच्या विधानसभा विधान परिषदेमध्ये एकमताने संमत झाला, राज्यपालांनी सही केली, हायकोर्टामध्ये 90 दिवस केस चालली आणि हायकोर्टाने सुद्धा मान्यता दिली, असा जो कायदा आहे तो सुप्रीम कोर्टाने मान्य करावा आणि मराठा समाजाला शैक्षणिक आणि आर्थिक आरक्षण मिळावं यासाठी मी महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीला प्रार्थना करतो। आरक्षणाच्या बाबतीमध्ये सामान्य मराठा माणसाला रिलीफ मिळणं, त्याची आर्थिक स्थिती आणि शैक्षणिक स्थिती पाहता त्याच्या मुलांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळणं असा सामाजिक विषय असून सुद्धा त्याच्यामध्ये राजकारण खूपच चाललं आहे। सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळण्यापूर्वी वारंवार आम्ही असं म्हणत होतो की हायकोर्टामध्ये ज्या कारणाने आपल्याला हा कायदा संमत करून घेता आला ती कारणं आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये प्रभावीपणे मांडता आली पाहिजेत। प्रामुख्याने 3च मुद्द्यांवर चर्चा चालणार होती। क्रमांक 1 म्हणजे मराठा समाज मागास आहे की नाही, प्रामुख्याने आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेला कायदा हा 102 व्या घटना दुरुस्तीनंतर महाराष्ट्राला किंवा एखाद्या राज्याला करता येतो का, क्रमांक 2। आणि क्रमांक 2 तो करता येतो आणि मराठा समाज मागास आहे तरी 50%च्या वर आरक्षण देता येतं की नाही, या तिन्ही विषयांवर महाराष्ट्राच्या हायकोर्टाने मान्यता दिली होती आणि मग ती मान्यता लक्षात घेऊन आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये नीट मांडणी करायला पाहिजे होती असं माझं ठाम म्हणणं आहे। मागास आयोगाचा अहवाल आता सुप्रीम कोर्टामध्ये मांडताना किती वेळेला सरकारी वकील अडखळले, न्यायाधीशांना विचारलेल्या प्रश्नांना त्यांना उत्तरं देता आली नाही। दुसऱ्या दिवशी मुंबईतून मागास आयोगाचे काही सदस्य हे ब्रीफिंगला बोलून घ्यायला लागले, याचा अर्थ ब्रीफिंग पूर्ण नव्हतं। मागास आयोगाचा अहवाल हा इतका क्लिअर कट आहे, 2700 पाणी आहे, ज्या अहवालामध्ये सगळ्या प्रकारची मराठा समाज मागास का अशी मांडणी करताना 5 लाख लोकांच्या सर्वेच्या आधारे हा रिपोर्ट तयार केला। झारखंड सरकारचे वकील म्हणून कपिल सिब्बल आणि बाजू मांडताना असं म्हटलं की तामिळनाडू गव्हर्नमेंटनंतर इतका सघन, इतका डिटेल रिपोर्ट हा महाराष्ट्राचा झाला। तामिळनाडूमध्ये तर 2 वर्ष सर्वे चालला होता, 25,000 लोकांना त्यांनी या विषयासाठी हायर केलं होतं, नोकरी लावलं होतं, पण त्याच्या इतका तोलामोलाचा हा रिपोर्ट झाला। पण हा रिपोर्ट काही सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वकिलांना मांडता आला नाही। आणि म्हणजे साधा एक मुद्दा घ्या, म्हणजे मी टीका करण्यासाठी बसलेलो नाही आहे, माझं म्हणणं एवढंच आहे की काल या राज्याचे PWD मिनिस्टर आणि मराठा आरक्षण विषयामध्ये समितीचे अध्यक्ष अशोकजी चव्हाण माजी मुख्यमंत्री यांनी म्हणताना हे म्हटलं की केंद्राने 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाला कायदा करता येतो, मराठा समाजाला मागास ठरवता येतं, मराठा समाजाला मागास ठरवून रिझर्वेशन देता येतं, हे केंद्राने मांडलं, याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। पण केंद्राने 50% अभाव या विषयामध्ये मौन बाळगलं। मला असं वाटतं की मागास आयोगाच्या अहवालामध्ये याची सगळी मांडणी केली गेली की 50%चे अभाव का, तर इंदिरा चव्हाणी निकालामध्ये सुद्धा हे लिहिलं होतं की 50% अभाव जायचं नाही, पण असाधारण स्थिती निर्माण झाल्यानंतर जाता येईल। गायकवाड कमिशनने महाराष्ट्रामध्ये मागास आयोगाने
मराठा समाज मागास कसा ही मांडणी जशी इफेक्टिव्हली केली तसं 50% अभाव का 102व्या घटना दुरुस्तीनंतरही कसं करता येतं हे नीट मांडल्याने सगळं सुप्रीम हायकोर्टाने मांडलं. मी आता या ठिकाणी सगळंच आणलेलं आहे. नंतर ज्याला उत्सुकता आहे त्याने हे चाळायला हरकत नाही की हायकोर्टाने त्यांच्या निकालपत्रामध्ये शेवटी जे एका अर्थाने आपण केलेल्या प्रार्थनेला आपण केलेल्या प्रेला कन्क्लूड करायचं असतं. सगळ्यांची आर्ग्युमेंट काय झाली असं लिहिता लिहिता कन्क्लूड करायचं असतं. त्यामध्ये या तिन्ही गोष्टी हायकोर्टाने मान्य केलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाला म्हणजे स्थगिती उठलीच पाहिजे. मराठा समाजाला सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण मिळण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तबच झालं पाहिजे. पण हा जो कांगावा चालला आहे की केंद्र सरकारने 50% अभाव या विषयावर मौन ठेवलं, तर केंद्र सरकारने 50% विषयावर मौन ठेवण्याचा मुद्दाच नाही. इंदिरा स्वामी निकालामध्येच लिहिलं होतं की 50% अभाव जाता येणार नाही. जर एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन झाली जाता येतं. तुम्हाला एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन झाली हे सुप्रीम कोर्टामध्ये मांडता आलं नाही, जे हायकोर्टामध्ये देवेंद्रजी फडणवीस सरकारने मांडलं. आणि त्यामुळे हायकोर्टाच्या निकालामध्ये 50%च्या वर जाता येतं, 50%च्या वर जाण्याची असाधारण स्थिती निर्माण झाली आहे हे हायकोर्टाने म्हटलेलं. आणि त्यामुळे मी अशोकराव चव्हाणांना असं आव्हान करेन, आव्हान नाही, चॅलेंज नाही, आव्हान, अपील करेन की या समाजाच्या हिताच्या विषयामध्ये आपण राजकारण करण्याचं कारण नाही. आधी तर तुम्ही असंही म्हणत होतात, विधानसभेत तुम्ही मांडणी केलीत की केंद्राने 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला अशा प्रकारचं आरक्षण देण्याचा अधिकार नाही असं केंद्राने मांडलं. केंद्राने पुढेच मांडलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर मान्य करताय की केंद्राने अतिशय क्लिअर कट 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला कायदा करतो हे मान्य केलं, मांडणी केली, प्रभावी मांडणी केली आणि म्हणून मी केंद्राचे आभार मानलो. पण 50%च्या अभाव विषयावर मौन ठेवलं. मला असं वाटतं की नाचता येणं अंगण वाकडे अशी स्थिती आहे. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये बहुधा 3 आठवडे 4 आठवडे जातील, त्यानंतर निकाल लागेल. पण आत्ताच महाराष्ट्र शासनाने निकाल विरोधी गेला तर आपण काय म्हणायचं हे डिझाईन करून ठेवलेलं आहे. आणि हे समाजाच्या हिताचं आहे असं मला वाटत नाही. याच्यामध्ये अतिशय प्रभावीपणे मागास आयोग मांडायला पाहिजे होता. अतिशय प्रभावीपणे 50% अभाव मांडायला पाहिजे. दादा, तुम्हाला असं वाटतं का की हा निकाल विरोधात लागेल पाहिजे? मी सुरुवातच अशी केली की महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी हिला मी प्रार्थना करतो, नवस करतो की सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण मान्य केलं पाहिजे. आणि त्यामुळे माझी इच्छा तर ही आहेच, कारण ह्या आरक्षणावर मराठा समाजाचं भवितव्य अवलंबून आहे. मी अगदी एखाद दुसरी आकडेवारी सांगायची झाली तर 1 लाखाच्या आत उत्पन्न असणारा मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 70.97% आहे. 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणार. 32% मराठा समाजामध्ये, 71% लोक 1 लाखाच्या आत उत्पन्न असणारे आहेत. एकूण आत्महत्या ह्या 2013 ते 18 13,368 झाल्या, त्यात मराठा समाजाच्या 2,152 झालेल्या आहेत. अशा प्रकारची सगळी आकडेवारी जर आपण मागास आयोगाच्या अहवालामध्ये पाहिली, IASमध्ये एकूण महाराष्ट्रामध्ये 361 IASच्या पोस्टना परवानगी आहे, 309 IAS रिक्रूट झालेले आहेत किंवा भरलेले आहेत. त्यातले 25 मराठा समाजातले, त्यातला डायरेक्ट IAS एकच आहे, 24 प्रमोटी आहेत. ही सगळी आकडेवारी असं दाखवते की आता मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तर मराठा समाजाची स्थिती फार वाईट होईल. आणि हे समाज 1902 साली शाहू महाराजांनी दिलं होतं. मधल्या काळात ते कुठे गायब झालं, राज्यकर्त्यांनी त्याचा आग्रह का नाही धरला, वेगवेगळी प्रकारची कमिशन्स आली, त्या कमिशनचे रिपोर्ट हे मराठा समाज मागासाचे का नाही आले, हे सगळे प्रश्न वर्षानुवर्ष काँग्रेसचं सरकार होतं या राज्यामध्ये. त्या काँग्रेसच्या सरकारने स्वतःलाच प्रश्न विचारले पाहिजे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात काय होईल याचं जजमेंट देण्या इतका मी काही मोठा नाही. पण सुप्रीम कोर्टाने ह्या आरक्षणावर शिक्कामोर्तब केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, खास करून अशोक चव्हाणांचं, की 3 वेळेला संधी मिळाली होती केंद्र सरकारला की 50%च्या फक्त आपलं स्पष्टीकरण द्यावं, पण 3 वेळेला त्या संधीचा उपयोग करून घेत नाही असं त्यांचा. अशोक चव्हाण हे या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे ते खूप ज्ञान असणारे, नॉलेज असणारे असं मी मानतो. 50%च्या अभाव जायचा असेल तर त्याचा निर्णय हा कोणीतरी ॲडव्होकेट जनरल, अटर्नी जनरल हा ऑन हिज ओन सुप्रीम कोर्टात मांडू शकत नाही. त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभामध्ये चर्चा घडवून कायदा करायला लागेल. हे न कळण्या इतके अशोक चव्हाण अज्ञानी आहेत असं मला वाटत नाही.
आणि त्यामुळे तिथे काय मांडणी करायला पाहिजे होती त्यांनी की एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन निर्माण झाली असेल तर 50% अभाव केलं पाहिजे. तिथे काय मांडणी करायला पाहिजे होती की 102व्या घटनादुरुस्तीनंतर महाराष्ट्राला अशा प्रकारचा कायदा करतो. त्यांनी अतिशय क्लिअर कट मांडलं. अशोक चव्हाण तर आधी हेही म्हणत होते की केंद्राने 102व्या घटनादुरुस्तीनंतर राज्याला कायदा करता येत नाही असं म्हटलं तर ते खोटं निघालं. अतिशय ठामपणे केंद्र सरकारने मांडलं की करता येतो. 50%च्या अभाव जाण्याच्या विषयामध्ये अटर्नी जनरल ॲडव्होकेट जनरल काय मांडणी करणार त्यासाठी लोकसभा राज्यसभेमध्ये चर्चा होऊन कायदा व्हायला लागेल. किंवा तुम्हाला हे नीट पटवायला पाहिजे होतं, पटवून द्यायला पाहिजे होतं सुप्रीम कोर्टाला की 50%च्या अभाव जावं की नाही जावं असं कुठेही घटनेत दिलेलं नाही. एका इंदिरा स्वानी केसमध्ये आहे, त्या केसमध्ये एक्सेप्शनल स्थितीमध्ये जाता येतं लिहिलं आहे.